नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि अ, आजच्या संवाद सारखीच्या 108व्या पुष्पात तुमचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण या टप्प्यात पोहोचलो आहोत. आमच्या NGO विषयी संकल्प फाउंडेशनचे विषय थोडक्यात 1-2 मिनिटात इंट्रोडक्शन देतो. नंतर आजच्या आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू. आमचं NGO गेले 11 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून कार्यरत आहे. आमचं मुख्य कार्य क्षेत्र हे ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, जलसंधारण, आरोग्य या भागात आम्ही काम करतो. आमचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO कार्यरत आहे. आमच्या NGOची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. नंतर मग आपण आजच्या या संवाद सारखीच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. पावन युग में हम चरित साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या तेव्हा आम्ही ऑगस्ट 2020ला ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. त्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, त्यानंतर शेतीवर आधारित उद्योग कसे केले पाहिजे, यासोबतच शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती, योगिक फार्मिंग असेल, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग, अशा शेतीविषयी देखील आम्ही वेबिनार्स घेतले ऑनलाईन पद्धतीने. संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला. यासोबतच कोरोना काळात टीव्ही आणि मोबाईल यासोबत कम्प्युटरची स्क्रीन याचा खूप वापर वाढला होता. तर मग त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं यासाठी आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांचे वर्कशॉप देखील घेतले ऑनलाईन स्वरूपात. यासोबतच आमचे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील वेबिनारचे आम्ही आयोजन केले. या संपूर्ण वेबिनार मध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून मिळाला. हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे संपूर्ण कार्यक्षेत्र महाराष्ट्रभर याचा प्रचार आणि प्रसार झाला. आज आपण ज्या वेबिनार सिरीज साठी जमले आहोत संवाद सारखी, त्याविषयी मी 1-2 मिनिटात सांगतो. नंतर आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करूया. ऑगस्ट 2022ला जेव्हा भारत
आपलं 75वं अमृत महोत्सव वर्ष आपण मनवत होतो भारतातील नागरिक म्हणून. तर त्यावेळेस त्याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच तज्ज्ञ लोकांशी महाराष्ट्रातील चर्चा केली, आमच्या पूर्ण NGOच्या सदस्यांनी. आणि जेव्हा ही चर्चा सुरू झाली तर त्यावेळेस असं जाणवलं की एक असं काहीतरी वेगळा उपक्रम आपण सुरू करू शकतो का, म्हणून संवाद सारथीचा जन्म झाला. याचा मुख्य उद्देश संवाद सारथीचा जे पण डिफरंटली एबल पर्सन आहे त्यांचं जीवन जाणून घेण्यासाठी या व्याख्यानमालेची सुरुवात करावी असं मला वाटलं. कारण जेव्हा एखादा नॉर्मल व्यक्ती असतो आणि एक डिफरंटली एबल व्यक्ती असतो, या दोघांच्या जीवनाचा जो प्रवास असतो, संघर्ष असतो, यात खूप फरक असतो. तर जेव्हा डिफरंटली एबल्ड पर्सन हे त्यांचं जीवन जगत असतात तर त्यांना त्यांच्यातले ज्या उणिवा आहेत तर त्या वर मात करून, त्या शोधून ते सतत आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग करत असतात. हे सगळं करत असताना ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या क्षेत्रात ते स्पर्धेत कधी आपल्या सहकाऱ्यांसोबत तर कधी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आज आपण 108व्या वेबिनार मध्ये आहोत. आतापर्यंत जेवढे 107 पुष्प गुंफण्यासाठी महानुभाव आले ते त्यांच्या क्षेत्रात निश्चितच मास्टर ब्लास्टर होते. आणि त्यांच्यातनं या वेबिनार मधून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन माहिती या सगळ्या महानुभावांकडून ऐकायला मिळते, त्यातनं शिकायला मिळतं. आणि आमच्या NGO ला निश्चितच संधी मिळते की ते इतरांपर्यंत पोहोचवता यावं. आणि आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो की हे सगळं ऑनलाईनच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्ह असेल, युट्यूब असेल, या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचतंय. आणि त्यातनं खूप लोक प्रेरणा घेत आहेत. आम्ही स्वतः तर यातनं खूप नवीन नवीन गोष्टी शिकतच असतो, पण इतर लोक यातनं खूप फायदा घेत आहेत, त्यामुळे खूप समाधान वाटतं. आणि निश्चितच संवादात असलं की आपल्याला निश्चितच, आणि प्रत्येकात तर सारथी दडलेला आहे, आपल्या आतमध्येच आहे. तर त्या सारथीला कायम संवादात ठेवलं तर निश्चितच आपण एका नवीन दिशेला जाऊ शकतो असं आम्हाला वाटतं. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते प्रशांत कोतकर सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. आपल्यासोबत अशोक भानसे सर जॉईन झाले, मी त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर अनिता मॅडम. धन्यवाद सर. सर आवाज येतोय का? हो, येतोय मॅडम. नमस्कार. संवाद सारथी पुष्प 108वे संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 108वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 108वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे पुणे येथील आर्किटेक्चर कंपनीचे तांत्रिक सहाय्यक माननीय प्रशांत कोतकर सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर नोकरी करत आहेत. सरांची सामाजिक सेवा म्हणजे सर नीना फाउंडेशनशी सर जोडलेले आहेत, त्यांच्या कामाशी ते संलग्न आहेत. सरांना क्रिकेट खेळायला आवडतो आणि सरांचे जे छंद आहेत तर ते सरांना संगीताशी संबंधित, सरांना गिटार वाजवायला आवडतं, हार्मोनियम आणि गाणे गायला देखील आवडते. असे हे बहुहुन्नरी कलाकारच आपण म्हणूया. तर माननीय प्रशांत कोतकर सर प्रशांतचे रचनात्मक कार्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. प्रशांत सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं. अनम्यूट करून बोलू. धन्यवाद विशालजी. मला आज संकल्प फाउंडेशनच्या इथे
होस्ट म्हणून बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. अ, मी माझा प्रवास सुरू करू का? ओके. तर सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव प्रशांत कोटकर. मी मूळचा अकोले तालुका, अहमदनगर जिल्हा इथला आहे. मी आजच्या वेबिनारसाठी ऍक्च्युली काही प्रिपरेशन करू शकलो नाही, कारण माझा वर्कलोड एवढा होता की मला वेळच भेटला नाही. बट स्टिल मी प्रयत्न करेल की माझी स्टोरी, माझा जीवन प्रवास तुमच्यासोबत शेअर करण्याचा. काही जर चुकलं माझ्याकडनं तर प्लीज, शब्दरचना वगैरे चुकली तर प्लीज मला माफ करा. ओके. तर थोडा आवाज तर लो आहे, एकदा चेक करून घ्या. ओके. आत्ता आवाज येतो का व्यवस्थित? हो, आता थोडा बेटर आहे. ओके. थँक्यू. तर सर्वांना माझा नमस्कार. तर माझा प्रवास सुरू होतो तो 2005 पासून. ऍक्च्युली 2005 पूर्वी मी सर्वसामान्य मुलांप्रमाणे खूप खूप आनंदी आयुष्य जगत होतो. जिथे सायकल चालवणे असेल, शाळेमध्ये खेळणं असेल, कबड्डी खेळणं असेल, किंवा इतर प्रकारचे खेळ असेल, क्रिकेट असेल, मी खूप आवर्जून खेळायचो. पण 2005 मध्ये जेव्हा मी जस्ट 6वीला गेलो होतो आणि मे महिन्यामध्ये माझं पोट दुखायला सुरुवात झाली. बाकी काहीच त्रास होत नव्हता मला, फक्त अचानक रात्रीचं किंवा कधी पण पोट दुखायचे आणि ते इतके दुखायचे की त्याला काही लिमिट नव्हतं, म्हणजे खूप त्रास व्हायचा. माझे आईवडील शेती करतात, ठीक आहे. तर आई वडील शेती करतात. मला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे, असे आम्ही 4 जण. तर आई वडिलांना माझ्यासोबतच इतरांची पण जबाबदारी होतीच. मी सर्वांमध्ये छोटा. तर माझं पोट दुखायचं, तर आई वडील मला पोटाच्या डॉक्टरकडे घेऊन जायचे आणि सगळी पोटाची ट्रीटमेंटच चालायची. पेन किलर किंवा अजून खूप साऱ्या औषधांचा अ, उपयोग केला. साधारणतः 2 महिने पोटाची ट्रीटमेंट चालली, सोनोग्राफी केली तरी काही कळत नव्हतं. पण फक्त पोटच दुखायचं, बाकी मला काही त्रास होत नव्हता. मी एकदम नॉर्मल चालायचो पण. अं, त्यानंतर तर काही डॉक्टर असे बोलले की हा मुलगा म्हणजे नाटक करतोय, याला शाळेमध्ये जायचं नाहीये म्हणून साठी हा पोट दुखायचं नाटक करतोय. बट तसं नव्हतं. त्यानंतर अचानक माझा अं, डाव्या साईडचा पाय जड जाणवायला लागला. मला मला उचलता येत नसायचं. मग आई वडील मला उचलून घेऊन जायचे वॉशरूमला वगैरे. त्यानंतर अ, आमच्याच तिथे संगमनेर तालुक्यामध्ये एक डॉक्टर होते, सातपुते डॉक्टर म्हणून. तर त्यांच्याकडे मला नेलं, म्हणजे आमच्याच शेजारच्यांनी सुचवलं की त्यांना एकदा दाखवा. मग त्यांना दाखवलं तर त्यांनी माझा पाय उचलून मला उचलायला सांगितलं, तर मला उचलत नव्हता. तर मग त्यांना जाणवलं की याला काहीतरी दुसराच प्रॉब्लेम आहे. तर मग त्यांनी मला नाशिकला संजय वराडे यांच्याकडे जायला सांगितलं. तर पप्पा, मी आणि अजून एक नातेवाईक असे आम्ही नाशिकला गेलो. आणि त्यांनी चेक केल्या केल्या त्यांना समजलं की याला मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्डचा काहीतरी तर प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी एम आर आय करण्यासाठी रेफर केलं. मग आम्ही त्याच दिवशी एम आर आय केला आणि 2005च्या जुलै मंथ मध्ये असं समजलं की माझ्या स्पाइन मध्ये ट्युमर आलेला आहे. तर म्हणजे हे अपेक्षित कुणालाच नव्हतं की स्पाइन मध्ये ट्युमर असेल किंवा त्यामुळे पोट दुखत असेल. तर मग संजय वराडे यांनी असं सांगितलं की मी ऑपरेशन करू शकतो, पण मी याची गॅरंटी घेऊ शकत नाही. मे बी कोणता एक अवयव जाऊ शकतो किंवा त्याला पण काही होऊ शकतं या सर्जरीमध्ये, तो ट्युमर काढताना. तर मी तर काही गॅरंटी घेत नाही, बट तुम्हाला सर्जरी करायची असेल तर तुम्ही करू शकता, असं त्यांनी वडिलांना सांगितलं. मला तर त्यावेळेस काही एवढं कळत नव्हतं, मी 11 वर्षाचा होतो. मग सगळेजण घरी आलो तो रिपोर्ट घेऊन आणि त्यानंतर मुंबईला जायचं असं ठरवलं. तर मुंबईला माझी मावशी राहत होती त्यावेळेस. मग आम्ही मुंबईला गेलो. मावशी त्यांना एक चांगले डॉक्टर माहित होते. तर त्यांनी मला वाडिया हॉस्पिटलमध्ये नेलं, जो की
पेडियाट्रिक हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं लहान मुलांसाठी. तर तिथे माझे रिपोर्ट्स दाखवले आणि तिथे मला भेटले डॉक्टर उदय अंधार म्हणून. तर वाडियाला जायच्या अगोदर आम्ही यामध्ये पण गेलो, KM हॉस्पिटलमध्ये, जे मुंबईचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. तर तिथले डॉक्टर पण तेच बोलले की आम्ही ऑपरेशन तर करायची गरज आहे, ट्युमर काढलाच पाहिजे, नाही तर स्पाइन अजून डॅमेज होईल आणि अजून त्रास वाढेल, किंवा तो ट्युमर कॅन्सरमध्ये पण रूपांतर होऊ शकतो. तर त्यांनी पण तेच सांगितलं की आम्ही काही गॅरंटी घेऊ शकत नाही, काही पण होऊ शकतं, अवयव तर डॅमेज होऊ शकतो, त्याला पण काय होऊ शकतं दुरुस्त सर्जरी. मग त्यानंतर आम्ही वाडिया हॉस्पिटलमध्ये गेलो, जिथे डॉक्टर उदय अंधार यांनी सांगितलं की मी त्याची पूर्ण गॅरंटी घेतो की त्याला काही होणार नाही. बट जनरली स्पायनल कॉर्डची सर्जरी करताना स्पाइन डॅमेज होण्याचे 99% चान्सेस असतात. 1% चान्स असा असतो की जिथे स्पाइन डॅमेज होत नाही आणि तुम्ही रिकवर होऊ शकता. बट 99% मध्ये की तो स्पाइन डॅमेजेस होतो ट्युमरची सर्जरी करताना. तर मला तर काही समजत नव्हतं त्यावेळेस. मी चालत पण नव्हतो, थोडा थोडा एक पाय जड होता तरी पण. मग वडिलांनी मस्त माझे फोटो काढले, मी उभा होतो त्यासोबत, आणि नंतर सर्जरीला गेलो. तर साधारणतः 6 तास माझी ती सर्जरी चालली, पूर्ण ट्युमर काढण्याची. तर त्या मुंबईचं मुंबईला जिथे भाटे हॉस्पिटल म्हणून आहे ताडदेवला, जिथे डॉक्टर उदय अंधार यांनी माझी ट्युमरची सर्जरी केली. तर सर्जरी झाल्यानंतर मला ICU मध्ये ठेवलं होतं, आणि जेव्हा मला जाग आली, जेव्हा माझी भूल उतरली, त्यावेळेस मला असं जाणवत होतं की मला माझे पाय उचलत नाहीये किंवा मला उठता येत नाही. आणि मी थोडा आरडाओरडा करायला सुरुवात केली की मला पाय उचलत नाहीये, मला बसता येत नाहीये. तर मग अचानक तिथे म्हणजे त्यावेळेस पप्पा ते आले, डॉक्टर पण आले, आणि डॉक्टरांनी मला पाय उचलायला सांगितलं. तर मला तो उचलत नव्हता. त्यावेळेसच डॉक्टरांनी असं पप्पांना कन्फर्म सांगितलं की याचा स्पाइन डॅमेज झालेला आहे, आणि याला इथून पुढे पाय वगैरे उचलता येणार नाही. म्हणजे ज्या लेवलला सर्जरी झाली आहे तिथून खाली याला काही कंट्रोल राहिलेलं नाही, आणि तर ना याला पाय उचलता येईल, ना याला चालता येणार आहे. बट तुम्हाला म्हणजे होप सोडायचे नाही, तुम्ही कॅलिपरवर घालून प्रॅक्टिस करायची आहे व्हीलचेअरचा यूज करून, पण आहे तसं आयुष्य पुढे चालू ठेवायचं. नशिबाने तो ट्युमर काही कॅन्सरमध्ये रूपांतरित झालेला नव्हता, तो नॉर्मलच होता. तर तो ट्युमर काढून टाकला माझ्या रोजमधून. बट त्या दिवसापासून मला माझ्या स्पाइनचं कंट्रोल गेलं. म्हणजे मी माझा काही आदेश माझ्या बिलो चेस्ट लेवलला देऊ शकत नव्हतो. माझा ट्युमर D6 लेवलला होता. तर मग साधारणतः 1 महिना हॉस्पिटलमध्ये होतो, जिथे खूप हार्ड फिजिओथेरपी घेतली. कॅलिपरवर चालायला शिकवलं फिजिओथेरपिस्टने, वॉकर प्लस कॅलिपर. त्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस आणि बॅलन्स येत चालल्यावर त्यांनी वॉकर काढून टाकला, आणि स्टिकच्या साहाय्याने मला चालायला लावलं, एल्बो स्टिक प्लस कॅलिपर. मग असं तिथे महिनाभर प्रॅक्टिस केली, आणि मग तिथनं घरी आलो. तर घरी आलो तर तेव्हा माझ्याकडे म्हणजे आई वडिलांना पण एवढं माहिती नव्हती, ते शेती करत होते, त्यांना पण आयडिया नव्हती की याला एक्झॅक्टली झालंय काय आणि याला पुढे कसं न्यायचं. तर मी कॅलिपरवर चालायचो, आणि इतर वेळेत ज्यावेळेस कॅलिपर काढून ठेवायचो तर फरचीवर बसायचो. फरचीवर म्हणजे गोणी घ्यायचो, आणि गोणीवर सरकत सरकत आईच्या किचन मध्ये जा, किंवा मग एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जा, असा तिथल्या तिथे माझा प्रवास करायचो. घरामध्ये बाहेर तर कुठे जाणं शक्य नव्हतं. एज्युकेशन थांबलं होतं, 6वीला होतो, 1 वर्षभर घरीच राहिलो. काय कुठे मला म्हणजे त्यावेळेस स्कूल जॉईन करता आलं नाही. आई वडिलांना पण समजत नव्हतं काय करायचं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हॉस्पिटलला व्हिजिट केली रिचेकअपसाठी. तर ऑपरेशन तर व्यवस्थित झालेलं होतं, त्याचा काही त्रास राहिलेला नव्हता. पाठीला मोठं ऑपरेशन होतं ते ट्युमर काढण्यासाठी. पण त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याचं एज्युकेशन थांबवू नका, त्याचं एज्युकेशन कंटिन्यू करा. यामध्ये तर काही चेंज होणार नाही, त्याला चालता येणार नाही, पण तुम्ही त्याचं एज्युकेशन थांबवू नका. सुदैवानं आई वडिलांनी तेवढी हिंमत ठेवली. बाकीच्या भावंडांना पण शिकवता शिकवता माझं पण शिक्षण चालू केलं. सुरुवातीला ते मला मोटरसायकलवर बसवायचे, त्यामुळे पुढे टाकीवर, आणि मला
शाळेमध्ये सोडवायचे. आम्ही मळ्यामध्ये राहायचो. साधारणतः 1-1.5 किलोमीटरवर शाळा होती. तर तिथे ते मला सोडवायला रोज जायचे. मी दिवसभर तिथे बसायचो 10 ते 5, आणि मला घेऊन यायचे. तर व्हायचं काय की मी तिथे फरशीवर बसायचो 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. त्यानंतर असं झालं की बसून बसून मला खालून बसण्याच्या जागी जखम झाली. मला तर काही समजत नव्हतं, संवेदना नव्हत्या खालून. पण ज्यावेळेस ती जखम झाली, ती पॅन्टला त्याचे डाग दिसायला लागले. त्यावेळेस कळलं की हा यार, हे काहीतरी वेगळं आहे. मग त्यानंतर आई वडील पुन्हा मला दवाखान्यात घेऊन गेले मुंबईला. त्यांनी डॉक्टरांना दाखवलं की याला असं असं झालं, काय करायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की याला पूर्ण बेड रेस्ट द्या 2-3 महिने, स्कूलला जाऊ देऊ नका. आणि बसायच्या वेळेस कुशन वापरा. मग त्यावेळेस समजलं की हा यार, आपण कुशन यूज केलं पाहिजे, म्हणजे आपला प्रेशर जास्त वाढणार नाही. मग 2 महिने घरी होतो. स्वतःच अभ्यास केला. स्कूलला काय जात नव्हतं. मग तर त्यासोबतच मग वडिलांनी काय केलं की एक सेकंड हँड, जुन्या जुन्या पद्धतीची कमांडर असते ना, ती पोलीस जुन्या मूवीज मध्ये दाखवायचे, एक पोलिसांची गाडी असायची. तर त्या टाईप एक जीप घेतली. अं, खूपच म्हणजे तिची अवस्था वाईट होती, पण घेतली माझ्यासाठी. आणि मग तसा तो प्रवास चालू झाला. वडील रोज मला उचलून त्या गाडीमध्ये ठेवायचे, माझं कुशन सोबत घ्यायचे, मला 10 वाजता शाळेमध्ये सोडायचे, आणि अं, पुन्हा 5 वाजता मला घ्यायला यायचे. असा माझा जीवन प्रवास चालू होता. युरिन मॅनेजमेंट त्यावेळेस मला काही एवढं येत नव्हतं, बट नशिबाने मला युरिनचं आणि टॉयलेटचं सेन्सेशन आहे, जे की खूप रेअरली असतं स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये. मला आलेली समस्या पण कंट्रोल करता येत नाही. मग मी माझा पॉट सोबतच घेऊन बसायचो शाळेमध्ये पण. आणि मला म्हणजे अक्षरशः खूप तहान लागायची, पण मी पाणी पित नसायचो. का तर तो युरिन पॉट भरला नाही पाहिजे. मग 5च्या नंतर घरी गेल्यावर पाणी प्यायचो. मग तिथून पुढे नॉर्मल चालू व्हायचं. पण शाळेमध्ये सगळं खूप कंट्रोल चालायचं. अ, असा आई वडील आई वडिलांसोबत माझा प्रवास सुरू झाला. बाकीचे भावंड पण सोबत होते, पण ते पण त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांचं पण एज्युकेशन चालू होतं. मग असं करत 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 10वी पर्यंत गेलो. 10वी पर्यंत शाळेत स्कूल होतं. मग 10वी नंतर 11वीला जायचं, तर 11वीला तालुक्याच्या लेवलला जायचं, तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं, कारण 11वी 12वी नंतरचं एज्युकेशन गावामध्ये नव्हतं. मग आमचा जीवन प्रवास तसाच चालू ठेवला. वडील मला पुन्हा त्याच जिममध्ये बसवायचे, आणि तिथून तालुक्याच्या लेवलला जायचो. तिथे मला सकाळच्या सोडायच्या, आणि परत संध्याकाळी घ्यायला यायचं. असं करत करत चाललं. बट त्यांनी म्हणजे एक चांगलं केलं की बाकीच्या भावंडांना पण त्यांनी सायन्सला टाकलं होतं 11वी 12वीला, आणि मला पण त्यांनी सायन्सलाच टाकलं. की म्हणजे काही मला कोणत्याही प्रकारची शिक्षण कमी पडू दिली नाही. मग 11वीला मी सायन्सला गेलो. खूप अवघड जात होतं ते इंग्लिश शिकणं. ते सगळं सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते, काही समजत नव्हतं. सुरुवातीचे 4 महिने एक एक शब्द समजून घेता घेता वेळ गेला. पण तिथलं शिक्षण, माझ्या या प्रवासामध्ये, शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये असो, माझ्या प्रत्येक शिक्षकांनी मला खूप खूप सहकार्य केलं. म्हणजे एखाद्या वेळेस मी स्कूलमध्ये आलो नाही, काही पोर्शन मिस झाला, तर ते माझ्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन मला शिकवायचे. मी कॉलेजमध्ये पण असं खाली बसायचो, समोरच्या फर्स्ट बेंचला टेकून खाली माझ्या कुशनवर आपलं मांडी घालून नॉर्मल बसायचो. मला बेंचवर बसता येत नसायचं, बॅलन्स नव्हता तेवढा. अं, तर असाच प्रवास रोज चालायचा. वडील मला रोज सोडवायचे, तिथे खाली बसवायचे. मी रोज लेक्चर अटेंड करायचो, आणि संध्याकाळी परत वडील मला घेऊन गाडीमध्ये ठेवणार, माझं कुशन पण ठेवणार, आणि पुन्हा घरी घेऊन यायचो. असं घरी आल्यानंतर अभ्यास करणे, असाच माझा 12वी पर्यंत प्रवास चालू होता. त्यानंतर 12वीला मला 63% पडले. म्हणजे खूप जास्त अपेक्षा होती, बट रोज कॉलेज होत नव्हतं मला. सेल्फ स्टडी करायचो, त्यातून 63% पडले. मग 12वी नंतर काय करायचं बाकीचे सगळे, माझ्या भावंडांना वडिलांनी इंजिनिअरिंग केलं. एका बहिणीचं MCA केलं, आणि मोठ्या बहिणीचं आणि भावाचं इंजिनिअरिंगच केलं. पण वडिलांनी माझ्यासाठी वेगळा मार्ग निवडायचं ठरवलं, की माझं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. माझ्यावर कुणाची, किंवा माझ्यावर कुणाची बॉस नसली पाहिजे, मी कुणावर डिपेंडंट नसलो पाहिजे. तर मग आपण एक मेडिकल शॉप सुरू करू ह्या उद्देशाने माझं डी फार्मसीला ऍडमिशन घेतलं.
आणि तोच प्रवास तसाच चालू होता. बट तोपर्यंत जायपर्यंत म्हणजे डी फार्मसीला ऍडमिशन घेईपर्यंत मला थोडं कळायला लागलं होतं की हा मला एक्झॅक्टली काय झालंय, मी असा का आहे, माझं ऑपरेशन झाल्यानंतर मला कोणकोणत्या प्रॉब्लेम्स आले, स्पायनल कॉर्ड इंजुरी काय असतं, त्याचे परिणाम काय होतात. आणि त्यासोबतच हळूहळू व्हॉट्सअप येत गेलं, कॉन्टॅक्ट वाढायला लागले फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मी नीना फाउंडेशन सोबत जोडला गेलो. तर नीना फाउंडेशनच्या ज्या ट्रस्टी आहेत, ज्यांनी ते चालू केलं, त्या केतना मेहता, तर त्यांनी मला कॉल करायला सुरुवात केली व्हॉट्सअपवर आणि मला गायडन्स करायला सुरुवात केलं की म्हणजे एक्झॅक्टली झालंय काय, मग आपण त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, एक कशी चांगली व्हीलचेअर यूज केली पाहिजे का जेणेकरून आपला प्रवास चांगला होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली जाता येतं. चांगलं कुशन यूज केलं पाहिजे, जेल कुशन आहे, एअर कुशन आहे, असे कुशनचा वापर केला पाहिजे. आपण पुशअप्स केले पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रेशर सूर होत नाही. आणि आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. मग त्यांनी मला एकदा मुंबईला बोलवलं. मग मी वडिलांना सांगितलं की असं असं आहे, ते मुंबईला बोलवत आहे, आपण एकदा जाऊन येऊ, म्हणजे आपल्याला पण अजून यावर मात कशी करता येईल, अजून गोष्टी सोप्या कशा करता येईल ते कळेल. मग त्यानंतर वडील मला मुंबईला घेऊन गेले, आई वडील दोघं पण सोबत होते. मग केतना मेहता त्यांनी वडिलांना समजवलं की अ, प्रशांतला एक्झॅक्टली झालंय काय, तुम्ही त्याला कसं अप्रोच केलं पाहिजे, त्याने पण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टी दिवसभर त्यांनी समजावल्या. मग त्यानंतर त्यांनीच मला एक व्हीलचेअर दिली त्यावेळेस. अ, एक मिनिट. ही गोष्ट आहे 2013-14 मधली, ज्यावेळेस माझा संपर्क केतना मेहता यांच्यासोबत झाला. मग त्यांनी व्हीलचेअर दिली, कुशन दिलं. मग तेव्हापासून माझा त्रास खूपच कमी झाला. म्हणजे मी खूप वेळ बसायला पण मला काही प्रॉब्लेम येत नव्हता. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्हीलचेअर न्यायला पण काही, व्हीलचेअर गाडीमध्ये ठेवली की माझा प्रवास सोपा व्हायचा. डी फार्मसीला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, कॉलेजमध्ये पण व्हीलचेअर यूज करून मी सगळीकडे फिरू शकत होतो. म्हणजे मला एक फ्रीडम मिळालं व्हीलचेअरमुळे. कॅलिपर घालून मी चालू शकत होतो, बट कॅलिपर मला बिलो चेस्ट लेवल कंट्रोल नव्हतं, त्याच्यामुळे कॅलिपर घालून बाहेर एकटं फिरणे शक्य नव्हतं. जर कोणी थोडा जरी धक्का दिला तरी पडून इंजुरी होण्याचे चान्सेस होते. मग त्यामुळे बाहेर व्हीलचेअरचा यूज करण्यास सुरुवात केली. मग अशा प्रकारे डी फार्मसी माझं कम्प्लीट झालं. बट त्यानंतर घरच्या फायनान्शियल कंडिशनमुळे लगेचच्या लगेच मेडिकल शॉप सुरू करणं असं काही शक्य नव्हतं. मग मी साधारणतः 1 वर्ष घरीच होतो. घरीच असं बघत होतो की काय करू शकतो, काय करू शकतो. तोपर्यंत माझा भाऊ बहीण ते पुण्याला आले होते इंजिनिअरिंग करून. ते त्यांचा जॉब करत होते, ते पण स्ट्रगलच करत होते, पण ते त्यांचा जॉब करत होते. तर मग असंच एक दिवस खूप घरी एकदम डिप्रेशन मध्ये गेलो, कंटाळलो होतो. 1 वर्षभर काही काम नव्हतं, अभ्यास पण नव्हता. मग काय करावं, काय करावं, खूप खूप त्रास झाला त्या 1 वर्षामध्ये. आई वडिलांना पण काही म्हणू शकत नव्हतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने खूप काही केलं होतं माझ्यासाठी. पण मग मी माझ्या मोठ्या भावाला बोललो की मला घरी खूप कंटाळा आलाय, मला बाहेर पडायचंय घरातनं, म्हणजे ते पण गावी, म्हणजे ते पण एकदम मळ्यात होतं. मळ्यातनं पण कुठे मला एकट्याला बाहेर जाणं शक्य नव्हतं. मग माझा भाऊ मला पुण्याला घेऊन आला. ते पण बसमध्ये आम्ही पुण्याला आलो. माझे भाऊ बहीण त्यावेळेस सोबत राहायचे. मग मी 1 वर्ष पुण्याला होतो, घरीच होतो. ते पुण्यात काही करत नव्हतो, असंच चेक करायचो. त्यानंतर लॅपटॉप आले, इंटरनेट कळायला लागलं. त्याच्यानंतर असंच एकदा माझ्या फ्रेंड सर्कल थ्रू मला कळलं की विप्रो कंपनीमध्ये वॅकन्सी आहे. बॅक ऑफिस म्हणतात ज्याला, IT नाही, ज्याला बॅक ऑफिस प्रोसेस म्हणतात. त्यासाठी वॅकन्सी आहे, त्याला 12th पास असलं तरी चालतं. मग मी दादाला बोललो की यार असं वॅकन्सी आहे, आपण ट्राय करू, जर झालं तर बरं होईल. मग मी विप्रो कंपनीमध्ये गेलो. तिथे फक्त 12th बेसिसवर बॅक ऑफिस जॉबसाठी अप्लाय केलं आणि इव्हेंच्युअली माझं तिथे सिलेक्शन झालं. सॅलरी इन हँड त्यावेळेस खूप नव्हती, म्हणजे सांगतो, 11,000 इन हँड मिळायचे मला 2018 मध्ये. आणि काम पण ते म्हणजे असं शिकता शिकता वेळ लागला मला, कारण मी फॅमिलियर नव्हतो या सगळ्या गोष्टींना. इंग्लिश शिकता शिकता थोडा वेळ झाला. पण तिथल्या पण जे काही माझे कलिग्स होते, माझे मॅनेजर्स होते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू करू शकतो, तू कर.
आणि सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की ह्या ज्या काही चांगल्या कंपनीज आहेत, MNC कंपनीज खूप मोठ्या मोठ्या, तर त्या खूप सपोर्टिव्ह असतात. तर मला जाण्या येण्यासाठी त्यांची कॅब असायची, त्यामुळे माझा प्रवासाचा जाण्या येण्याचा प्रश्न सुटला होता. मी माझे व्हीलचेअर सोबत घेऊन जायचो आणि सोबत घेऊन जायचो. त्यांनी माझ्यासाठी सेपरेट गाडी दिली होती जी मला पिकअप ड्रॉप करायला यायची. प्रवासाचा प्रश्न संपला होता. मग राहिला जेवणाचा प्रश्न होता. तर एक वेळचं जेवण मला माझी बहीण घरून बनवून द्यायची आणि एक वेळचं जेवण मी कंपनीमध्ये करायचो, कॅफेटेरियामध्ये. असा माझा प्रवास सुरू झाला. बट माझ्याकडे ग्रॅज्युएशन नव्हतं. तर मग मी काय केलं की ज्यावेळेस तो जॉब सुरू झाला त्याच वेळेस म्हटलं ऍटलिस्ट आपल्याकडे ग्रॅज्युएशन असावं, म्हणून मी काही नाही साधं BA ला ऍडमिशन घेतलं आणि जॉब करता करता स्टडी चालू केला. केमिस्ट शॉपचं तोपर्यंत थोडं मागं पडलं होतं, कारण फायनान्शियली तेवढं घरून शक्य नव्हतं की लगेच लगेच केमिस्ट शॉप एखाद्या गावा भाड्याने घेणे, तिथे मेडिसिन भरणे आणि तेवढं चालू करणे. मग ते होत नव्हतं, तर म्हटलं आपण जॉब चालू करू, काहीतरी तर आपली इन्कम चालू करू की जेणेकरून आपण पण आपल्यासाठी गोष्टी शक्य करू शकू. मग मी विप्रोमध्ये असतानाच ग्रॅज्युएशन पण पूर्ण करायचं असं ठरवलं आणि मी 2 वर्ष बॅक ऑफिसचा जॉब केला विप्रोमध्येच. आणि तिथनंच मला इंटरनली IT टीम मध्ये स्विच होण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी मला तिथे लिनक्स आणि SQL वर म्हणजे खूप ट्रेनिंग दिली 2 महिने. आणि त्यांनी मला सांगितलं की हे तुझ्यासाठी खूप योग्य आहे बॅक ऑफिसला काम करण्यापेक्षा. याच्यामधनं तुला पुढे ग्रोथ चांगले भेटेल, सॅलरी चांगली भेटेल आणि तू एक स्टेबल राहू शकतो. मग त्यानंतर 3 महिने ट्रेनिंग केली मी लिनक्स आणि SQL. खूप शिकलो, काहीच बॅकग्राऊंड नॉलेज नव्हतं. ते मला शिकवायचे, पुन्हा युट्यूबचा वापर करायचा, लॅपटॉपवर स्वतः अभ्यास करायचा. असं करून ती जर्नी चालू केली आणि विप्रोमध्ये मी पुन्हा अजून 2 वर्ष त्या टेक्नॉलॉजीवर काम केलं. तर साधारणतः 4 वर्ष मी विप्रोमध्ये काम केलं, तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं. ते BA का असं पण ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं. त्यानंतर मग मी अ, माझा रेझ्युमे बनवला. म्हणजे दादाने मला हेल्प केली रेझ्युमे कसा बनवायचा, आपण नोकरीवर कसं अप्लाय करायचं जॉब मिळवण्यासाठी. मग मी 2022ला माझं प्रिपरेशन चालू केलं की आपल्याला एक चांगला जॉब मिळवायचा आहे, अजून चांगलं आपल्याला सॅलरी मिळाली पाहिजे की जेणेकरून अजून आपलं आयुष्य आपण स्टेबल करू. अ, ह्या प्रवासामध्ये ज्यावेळेस मी गावाकडनं पुण्याला आलो, तर माझे भावंडांनी आणि माझ्या वहिनीने मला खूप साथ दिली. म्हणजे अ, माझ्या जेवणाचं असेल किंवा बाकीचं खूप साऱ्या गोष्टी की ज्या मला स्वतःला जमत नव्हत्या त्या त्यांनी मला रोजच्या रोज हेल्प करून त्या माझ्या करण्यात मला हेल्प केली. आणि असा प्रवास चालू ठेवला. 2022 मध्ये खूप खूप अभ्यास केला, साधारणतः 5-6 महिने लिनक्स SQL अभ्यास केला, रेझ्युमे बनवला, इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. खूप साऱ्या कंपनीज होत्या ज्यांना फक्त BA एज्युकेशन चालू नव्हतं, त्यांना इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पाहिजे होतं, त्यांना कम्प्युटर बॅकग्राऊंड पाहिजे होतं. ते मला म्हणजे ऍक्सेप्ट करत नव्हते. बट मी प्रयत्न चालू ठेवला, प्रयत्न म्हणजे अभ्यास चालू ठेवला, खूप सारे इंटरव्ह्यू देत राहिलो. त्यानंतर एम्फोसिस कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू दिला. बट तिथे माझा फर्स्ट राऊंड क्लिअर झाला, सेकंड राऊंड मध्ये त्यांनी मला घेतलं नाही. एक अजून एक कंपनी होती जी थोडी स्मॉल स्केल कंपनी होती, नाव घेत नाही मी तिचं. अ, त्यांनी माझा इंटरव्ह्यू शेड्यूल केला, माझा पहिला राऊंड झाला. सेकंड राऊंड मध्ये मी माझ्या रेझ्युमेवर असं टाकलेलं होतं की आय एम अ डिफरंट लेबल पर्सन, नीड अ वर्क प्लेस, युजर फ्रेंडली वर्क प्लेस. तर सेकंड राऊंडच्या वेळेस त्यांनी ते वाचलं की मी म्हणजे डिफरंट लेबल पर्सन आहे. तर मग त्यांनी पुन्हा त्यांच्या HR ला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की अनफॉर्च्युनेटली आम्ही तुम्हाला हायर करू शकत नाही, कारण आमच्याकडे डिसेबल लोकांसाठी वॅकन्सीज आहेत, नॉर्मल लोकांसाठी वॅकन्सीज आहेत. तर मी खूप खूप अप्रोच करण्याचा प्रयत्न केला त्यांना की इट्स ओके की माझं जे स्किल आहे तुम्ही ते बघा, मला कम्प्युटरवर काम करायचं आहे, त्याचा माझ्या डिसॅबिलिटीशी काही संबंध नाही. माझा अजून एक सोडून 2 राऊंड घ्या, तुम्ही माझं स्किल टेस्ट करा, त्यामध्ये मी जर अं, त्यामध्ये तुम्हाला मी योग्य वाटत नसेल तर मला रिजेक्ट करा, पण डिसेबिलिटीच्या रिझनमुळे तुम्ही मला रिजेक्ट करू नका. पण ती एक स्मॉल स्केल कंपनी होती, तर त्यांनी मला ते रिजेक्ट केलं. खूप वाईट वाटलं मला की माझ्या डिसॅबिलिटीमुळे त्यांनी मला रिजेक्ट केलं, माझ्या स्किल सेट मुळे नाही केलं. बट तरी पण मी माझा प्रयत्न चालूच ठेवला, खूप खूप इंटरव्ह्यूज केले. त्यानंतर ॲक्सेंचर कंपनीमध्ये
इंटरव्ह्यूचा कॉल आला. तर ॲक्सेंचर ही खूप मोठी कंपनी आहे आणि मला नंतर कळलं की ते डिसेबल्ड किंवा डिफरंट लेवल लोकांसाठी किती किती लेवलचं काम करतात. तर माझं BA एज्युकेशन असून सुद्धा त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. माझे इंटरव्ह्यूचे 2 राऊंड घेतले, खूप टफ राऊंड घेतले त्यांनी, पण माझं पहिलं स्किल टेस्ट चेक केलं आणि त्यानंतर मग तिथे एक ब्रेक थ्रू मला मिळाला आणि माझा इंटरव्ह्यू क्रॅक झाला आणि तिथनं मला खूप चांगली ऑफर त्यांनी मला दिली आणि खूप चांगल्या लेवलचं काम पण दिलं. त्यानंतर ज्यावेळेस मला ऑफर मिळाली तोपर्यंत मी बाकीचे इंटरव्ह्यू पण देत होतो. तर म्हणजे हा कॉर्पोरेट सेक्टरचा हा रूल आहे की तुम्हाला एक ऑफर मिळाली तरी तरी तुम्ही त्यावर थांबायचं नाही. तुम्ही बाहेर प्रयत्न चालू ठेवायचे, काही झालं तरी प्रयत्न चालूच ठेवायचे. मग मी इंटरव्ह्यू देतच होतो. सोबतच मला एका मुंबई बेस्ड कंपनीचा कॉल आला, जिथे म्हणजे मला ऑफर मिळाली. ते खूप चांगल्या लेवलची ऑफर देत होते, बट प्रॉब्लेम हा होता की ते थर्ड पार्टी पेरोल कंपनी होती. तर या गोष्टी मला नंतर नंतर समजत गेल्या की थर्ड पार्टी पेरोल कंपनी काय असते किंवा आपण कोणत्या कंपनीला अप्लाय करायचं, कोणत्या नाही करायचं. माझ्या बहिणींनी मला खूप त्यावेळेस गायडन्स केलं की तू काय कर, कसं नको करू. त्यांनी मला खूप चांगली चांगली ऑफर दिली, खूप चांगली पोझिशन पण दिली. बट ती थर्ड पार्टी पेरोल कंपनी होती, त्यामुळे मी तिकडे जायचं नाही असं ठरवलं. बट त्यांनी जी मला ऑफर दिली होती तेच मी ऍक्सेंचरला पण पाठवलं की मला बाहेर असं असं पण मिळतंय, प्लीज तुम्ही काहीतरी नाही का कॉम्penसेट करा. त्यांनी पण ते ऍक्सेप्ट केलं आणि त्यांनी मला मॅच करून नाही दिलं, बट ऍटलिस्ट माझी ऑफर अजून इन्क्रीज करून दिली आणि असं करत मी ऍक्सेंचरची ऑफर जॉईन केली आणि मी ऍक्सेंचर कंपनी 2023 लास्ट इयर फेब मंथ मध्ये जॉईन केली. आणि सेम विप्रो सारखंच मला ऍक्सेंचर मध्ये पण अनुभव आला की अ, ज्या काही MNC कंपनीज आहेत त्या डिफरंट लेबल लोकांसाठी खूप खूप चांगलं काम करतात, खूप चांगलं काम करतात. म्हणजे ऍक्सेंचरने पण मला ऑफिसला जाण्या येण्यास थ्रूच आहे, तुमच्या प्रोजेक्ट थ्रू पण असते, त्या ऍक्सेंचरच त्याचं जे काही पे आउट असेल ते करते. त्यानंतर अ, ऍक्स- त्यांचा एक मेडिक्लेम थ्रू एक अजून एक रूल आहे की तुम्ही 2 लाखापर्यंत तुमच्यासाठी जे असिस्टिव्ह डिव्हाइस आहे ते घेऊ शकता. मग त्यानंतर मला माझी पाहिजे तशी व्हीलचेअर मला घेता आली ज्यावेळेस मी ऍक्सेंचर जॉईन केलं आणि त्याच्या थ्रू मी व्हीलचेअर घेतली. माझं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि त्यांचा एक असा पण रूल होता की कंपल्शन नाही, तुम्ही ऑफिसलाच या, तुम्ही घरी पण राहून तुमचं काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा. अशा खूप काही त्यानंतर मी ऍक्सेंचर मध्येच त्यांनी एक कम्युनिटी डेव्हलप केलेली आहे जी खास फक्त डिफरंट लेवल लोकच त्यात इन्व्हॉल्व आहेत. त्याचा मंथली एक कॉल असतो, त्याच्यामध्ये मला इन्व्हॉल्व केलं. त्यांनी मला मोटिवेट केलं की तुझं कम्युनिकेशन कमी पडतंय, तू जास्त बोलत नाही, तू बोलत जा, कॉलमध्ये इन्व्हॉल्व होत जा. मग मी त्या कॉलमध्ये इन्व्हॉल्व झालो, मला कॉन्फिडन्स येत गेला, मग मी बोलायला लागलो. अशाने ओळख वाढत गेली. आणि त्यांनी ऍक्सेंचरने एक ऍक्सेसिबिलिटी सेंटर केलेलं आहे ओपन त्यांच्या एका ऍक्सेंचरच्या ऑफिस बँगलोरला. तर त्यांनी सर्वांना आम्हाला तिथे व्हिजिटला बोलवलं. जेवढे काही डिफरंट लेबल पर्सन आहेत ऍक्सेंचरमध्ये त्यांनी त्या सेंटरला व्हिजिटला बोलवलं. त्यांनी आमचे तिकीट्स बुक केले फ्लाईटचे. त्यानिमित्ताने मला फर्स्ट टाइम फ्लाईटमध्ये बसायला मिळालं. गावाकडचा मुलगा कधी फ्लाईटमध्ये बसायला मिळालं असं वाटलं नव्हतं, पण त्या निमित्ताने बसलो आणि त्या सेंटरला व्हिजिट केली. तिथे जाऊन मला कळलं की आपण एकटे डिसेबल नाहीये, आपल्यासारखे खूप लोक आहेत आणि प्रत्येकाची डिसेबिलिटी वेगळी आहे आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. पण अं, असे काही सोल्युशन्स आहेत का ज्याचा वापर करून आपण आपलं काम आणि आपलं आयुष्य पूर्णपणे त्यातनं बाहेर नाही येऊ शकत, बट इझी करू शकतो. ओके. तर मी काम करता करता सपोज मी काम करतो 6-7 तास, तर माझे हात दुखायचे. तर त्यांनी मला एक असा टेबल दिला की जो त्याची हाईट ऍडजस्टेबल आहे आणि मी माझ्या कम्फर्टनुसार त्याची हाईट ऍडजस्ट करू शकतो. त्यांनी मला एक अशी चेअर दिली का ज्यावर बसून कम्फर्टेबली काम करू शकतो. त्यानंतर जे ब्लाइंड लोक आहेत तर त्यासाठी त्यांनी असं मॅग्निफायर ठेवलेलं आहे की तिथे म्हणजे आपण आपल्याला पाहिजे ते डिव्हाइस त्यांच्याकडनं घेऊ शकतो की जेणेकरून आपलं काम इझी होईल. पुन्हा ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी पण खूप सारे डिव्हाइसेस आहेत की ज्याने आपल्याला अलर्ट, सपोज काही इमर्जन्सी आहे बट आपल्याला ती कळत नाही, ते डिव्हाइस मध्ये तो अलर्ट येऊ शकतो की जेणेकरून आपल्याला समजेल की काहीतरी इमर्जन्सी आहे.
परत ब्लाइंड लोकांसाठी पूर्ण ऍप रीडर ज्याच्या थ्रू ते काम करू शकतात. पूर्ण स्क्रीन त्यांना रीड करता येऊ शकते. असे खूप खूप सारे डिव्हाइसेस ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना बोन कंडक्शन हेडफोन्स की जेणेकरून बोन थ्रू त्यांना ऐकायला येईल. असे खूप 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 आधुनिक पद्धतीचे डिव्हाइसेस आणि टेक्नॉलॉजी तिथे आहेत, ज्या आम्हाला एक्सप्लोअर करायला मिळाल्या आणि त्याच्यापैकी ज्याचा वापर करून आपलं आयुष्य आपल्याला खूप इझी करता येईल असं त्यातनं आपण घेऊ शकतो. असं मी पण घेतलं आणि आता मी खूप कम्फर्टेबली माझं काम करू शकतो. माझं कम्युनिकेशन डेव्हलप झालं. मला माझ्या बोलण्याचा स्टॅमिना वाढला. अ, इतरांसमोर आपण कसं अप्रोच केलं पाहिजे याचा फ्लो कळला. आणि माझे कलिग्स पण आहेत, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, मला कॉलमध्ये इन्व्हॉल्व केलं आणि मला गायडन्स केला की तू कुठे कमी पडतोय, तू कसं बोललं पाहिजे. या सगळ्या चा माझ्या परिणाम होत गेला आणि मी कॉन्फिडेंटली बोलायला शिकलो. अ, आणि असा प्रवास आतापर्यंत चालू आहे. आता पण या जर्नीमध्ये माझे आई वडील आणि माझे भाऊ भाऊ बहीण आणि माझी बहिणी यांच्या सपोर्टने मी खूप काही करू शकलो आतापर्यंत. हा, डी फार्मसी केलं होतं, मेडिकल शॉप टाकायचं ते अजून पण आहे टाकायचं, बट जेव्हा माझी आता ते आई वडिलांना त्रास द्यायचा नाही असं ठरवलं मी. ज्यावेळेस माझी फायनान्शियल कंडिशन होईल की मी एक मेडिकल शॉप टाकेल त्यावेळेस मला ते पण टाकायचं आहे की म्हणजे जेणेकरून आपण एकाच गोष्टीवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे इन्कमच्या याच्यामध्ये पण. मला आय टी मध्ये एक पाथ मिळालाय त्यासोबतच मी केमिस्ट शॉप पण टाकेल. असा माझ्या एक पुढच्या फ्युचर प्लॅनिंग आहे. अजून एक घर घ्यायचं आहे, असं एक एक प्लॅनिंग आहे ज्याच्यावर मी काम करतोय. शिक्षण अजून पण मी थांबवलेलं नाही. बीसीए सॉरी BA केल्यानंतर होतं तर त्यानंतर मी MCA ला ऍडमिशन घेतलं. MCA पण माझं चालू आहे. त्यानंतर ज्यावेळेस मी इथे ऍक्सेंचर जॉईन केलं लास्ट इयर, त्यानंतर 6 महिन्यानंतर मला माझ्या मॅनेजरने विचारलं की तुला आहे ते काम करायचंय की तुला नवीन टेक्नॉलॉजीवर काम करायचंय. मी बोललो मला नवीन टेक्नॉलॉजीवर काम करायचंय. मग ते बोलले तुला जर अपॉर्च्युनिटी दिली तर क्लाउड या टेक्नॉलॉजीवर काम करशील का. म्हटलं मी नक्की करेल. ते बोलले ठीक आहे, तू AWS चं सर्टिफिकेशन कर, त्यानंतर तुझा इंटरव्ह्यू होईल आणि जर तू तो क्लिअर केला तर आम्ही तुला अपॉर्च्युनिटी देऊ. तर मग मी AWS चा स्टडी करायला चालू केलं. AWS जर तुम्हाला माहित नसेल तर ती एक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे, जी ज्याचा म्हणजे एखाद्या वेबसाईटसाठी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ती AWS प्रोव्हाइड करते. डेटा सेंटरची आपल्याला गरज नाही, आपण फक्त त्या AWS थ्रू आपण आपले पूर्ण ऍप्लिकेशन त्यावर डिप्लॉय करू शकतो. मग मी तो स्टडी केला, खूप 3 महिने खूप हार्ड स्टडी केला आणि मागच्या जून मंथ मध्ये मी ती एक्झाम क्लिअर केली. आणि मी त्या माझ्या मॅनेजर्सला सांगितलं की मी एक्झाम क्लिअर केली आणि मला चांगलं नॉलेज आलंय, प्लीज मला तुम्ही अपॉर्च्युनिटी द्या. मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू शेड्यूल केला इंटरनल क्लाउडिंग मध्येच. आणि तिथल्या मॅनेजर्सला पण माझा म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्मन्स आवडला आणि त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला की तू क्लाउड टीम मध्ये येऊ शकतो. आणि 1 ऑगस्ट पासून मी क्लाउड टीम मध्ये आलो. तर आता मी कम्प्लिटली AWS क्लाउड या टेक्नॉलॉजीवर काम करतो, जे की खूप खूप चांगल्या टेक्नॉलॉजी आहे आणि त्याला खूप फ्युचर ग्रोथ आहे. तर मी अजून पण स्टडी करतोय, मला पूर्णपणे डेव्हलप करण्याचा आणि खूप काही नॉलेज त्यात पण अजून नॉलेज मिळवण्याचा, ज्याच्यावर माझं काम चालू आहे. तर हो, म्हणजे असं नाही की मी आयुष्यात सगळं काही मिळवलंय, मी पण अजून त्या प्रवासात आहे की स्टेप बाय स्टेप सगळ्यांच्या मदतीने सपोर्टने अजून पुढे जात आहे. हो, नीना फाउंडेशन सोबत मी कायम 2013 मध्ये जोडलेला गेलो होतो, तर अजून पण आहे. जेव्हा कधी मॅरेथॉन असते जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला, तर मी त्या मॅरेथॉनला जातो, आवर्जून जातो तिथे, सर्वांना भेटतो. सर्व जे काही स्पायनल कॉर्ड इंजुर्ड आलेले असतात त्यांना भेटतो, त्यांचा अनुभव जाणून घेतो. प्रत्येक जण त्यांचं आयुष्य इझी करण्यासाठी काय काय करतं तर ते जाणून घेतो आणि अजून माझं आयुष्य सोपं करण्याचा प्रयत्न करतो. मला माहित नाही, मी प्रिपेअर केलं नव्हतं, मी जस्ट सुरू केलं आणि बोलत राहिलो. तर असा माझा जीवन प्रवास आतापर्यंतचा होता. तर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. खूप छान प्रशांतजी. तुम्ही शॉर्ट बट स्वीट तुमचा प्रवास म्हणता आणि अगदी बालवयात म्हणजे 6वीत जेव्हा काही कळत पण नाही तेव्हापासून इंजुरी झाल्यानंतर स्वतः सगळं शोधत गेलात. आणि जसं की तुम्ही म्हटलात की
प्रत्येक वेळेस चॅलेंजेस आणि नवीन तंत्रज्ञान शिकत जाणं हे खूप हो. गरजेचं असतं आणि ते स्वतः अंमलात आणणं. सर या संपूर्ण प्रवासात तुमच्या या जीवनाचे म्हणजे बिफोर तुमचं हे इंजुरी आणि आफ्टर इंजुरी तुमच्या संपूर्ण आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता की जो कधी हा. विसरू शकत नाही. ओके. बिफोर इंजुरी तुम्ही जर म्हणाल तर सर्वात मोठा आनंदाचा क्षण माझा जेव्हा मी मला सायकल चालवायला यायला लागली. म्हणजे सर्वजण सायकल चालवायचे, मला येत नसायची. आणि चौथीला ज्यावेळेस मी पहिल्यांदा ती सायकल चालवायला लागलो त्यावेळेस एक सर्वात मोठा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता हा बिफोर इंजुरी. आणि आफ्टर इंजुरी म्हणजे मी कधी खुश नव्हतो खरं सांगायचं तर. म्हणजे प्रत्येक दिवस हा मला खूप जड जायचा. मला असं फिरावं वाटायचं, मला खूप मोकळं आयुष्य जगू वाटायचं, असं बंदिस्त आयुष्य जगू वाटत नव्हतं. शाळेमध्ये पण होतो तर पप्पा मला सोडवायचे त्यावेळेस मी एका जागी म्हणजे 10 ते 5 एका जागी बसलेला असायचो. सगळे मुलं बाहेर निघून जायची बट मी एकटा बसलेला असायचो. तिथेच माझं जेवण करायचो, जो आईने बनवून दिलेला डब्बा असायचा. बट माझी खूप अशी इच्छा असायची की मी थोडंसं मोकळं आयुष्य जगावं, थोडंसं माझ्या मनाप्रमाणे जगावं. तर दोन गोष्टी आहेत. ज्यावेळेस मला नीना फाउंडेशनने व्हीलचेअर दिली आणि मला व्हीलचेअरवर शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकट्याने प्रवास करता यायला लागला तर अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. म्हणजे मला त्यावेळेस खूप खूप जास्त आनंद झाला की आता मी एकटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांदा सगळ्यात जास्त आनंद झाला जेव्हा मी पुण्याला आलो आणि विप्रो कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं. खूप खूप मोठा चेंज, ड्रास्टिक चेंज होता. माझ्या गावाकडचा मुलगा होतो. मला म्हणजे या गोष्टींचा अनुभव नव्हता की शहरी जीवन कसं असतं, किंवा अ, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, असं आपण कसे कपडे घातले पाहिजे हे पण मला माहित नव्हतं. जेव्हा मी फर्स्ट टाइम कंपनीत गेलो आणि जेव्हा ते एन्व्हायरमेंट बघितलं मी तेव्हा एक खूप खुश झालो की कदाचित तेव्हा मला कळलं की यार नाही, आता आपण कुठेतरी आपल्या आयुष्याची सुरुवात केली, ज्या म्हणजे नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. तेव्हा तो एक क्षण होता की मी खूप 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 आनंदाचा क्षण होता जो मी माझ्या वडिलांसोबत त्यावेळेस शेअर केला. आणि तेव्हा एकदा माझ्या डोळ्यामध्ये पाणी होता. या दोन माझ्या आनंदाच्या क्षण आहेत आफ्टर इंजुरी. आणि, सगळ्या याच्या अगदी विरुद्ध पेनफुल क्षण की जो कधी विसरू शकत नाही, वेदनादायक. बिफोर इंजुरी जर विचाराल तर पेनफुल क्षण असे काही नव्हते माझ्या आयुष्यामध्ये. खूप खूप आनंदी जीवन जगत होतो. वडील पण खूप स्ट्रिक्ट होते, काही चुकलं तर एकदम फटके वगैरे द्यायचे. पण त्यातनं काही असं काही म्हणजे पेनफुल असं काही माझ्यासाठी नव्हतं. बट आफ्टर इंजुरी जर तुम्ही म्हणाल, ज्या वेळेस माझं ऑपरेशन झालं आणि मी आयसीयू मध्ये होतो आणि मला माझा पाय उचलत नव्हता, तर तो सगळ्यात जास्त माझ्यासाठी पेनफुल म्हणजे क्षण होता. कारण एकदम असं स्वच्छंदी जीवन माझं चालू होतं आणि एकदम ते असं माझं कंट्रोल माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं, माझं बॉडी माझ्या कंट्रोलमध्ये नव्हते. तो क्षण माझ्यासाठी खूप खूप दुःखदायक होता. माझे आई वडील त्यावेळेस समोर होते. प्रचंड आक्रोशाने मी ओरडत होतो, रडत होतो की हे असं का झालं माझ्यासोबत. मला असं नव्हतं व्हायला पाहिजे. मला एक स्वच्छंद आयुष्य जगायचंय आणि हे कुठं मी असं अडकून पडलो. तर तो एक क्षण होता माझ्या आयुष्यातला की म्हणजे खूप 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 त्रास झाला त्याच्यातनं. साधारणतः एक महिनाभर मला झोपेतून जाग आली की मी रडायचो. आई पण रडायची, वडील पण रडायचे. पण कळत नव्हतं त्यावेळेस की काय करायचं. पण तो खूप 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 त्रासदायक होते ते दिवस. आत्ता आठवलं तरी कसं तरी होतं. बट ठीक आहे, ती वेळ निघून गेली. अजून जीवन प्रवास पुढे चालू आहे, संघर्ष करत करत. सर, जसं आता तुम्ही इतकं पॉझिटिव्हली सगळं घेतलं, आले क्षण खूप वाईट पण मग त्यात पण तुम्ही खूप पॉझिटिव्ह राहिला. तर हे सगळं निवडायचं किंवा असं जीवन जगायचं, जसं तुम्ही सांगितलं की जसजसं मी स्वतः शोधत गेलो माझं आयुष्यात बदल झाला. तर व्हॉट इज द स्पार्क बिहाइंड इट, की तुम्हाला असं का वाटलं की मला हे सगळं करायचंय? असा कुठला क्षण, जसं एखादा दिवा पेटायला एक ठिणगी पुरेशी असते, तसं हो. तुमचं आयुष्य बदलायला कुठला स्पार्क महत्वाचा होता की
ज्यातनं तुमचं आयुष्य उतरलं? अं, जेव्हा माझं ऑपरेशन करून मला घरी आणलं होतं आणि एक वर्षभर घरी होतो, त्यानंतर वडिलांनी माझं शिक्षण सुरू केलं. तो स्पार्क माझ्या वडिलांमध्ये, वडिलांची हिंमत आणि मला शिकवण्याची धडपड मी बघितलेली. म्हणजे ज्या लेवलला जाऊन त्यांनी मला शिकण्यासाठी जेवढी धडपड घेतली ती म्हणजे शब्दांमध्ये पण मला सांगता येणार नाही, एवढी त्यांची धडपड मी बघितली. आणि अ, त्यांनी घेतलेल्या धडपडीचं मला कुठेतरी सार्थक करायचं. आणि आज मी आता पण कमवतो. अ, प्रत्येक महिन्याला वडिलांना पैसे त्यांच्या अकाउंटला स्वतः पाठवतो. खूप आनंद होतो त्यावेळेस. बट अजून पण मला कुठेतरी फील होतं की मी म्हणजे आई वडिलांनी ज्यावेळेस जेवढे माझ्यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्या त्याचं मला कुठेतरी काहीतरी चीज करायचंय त्यांना. म्हणजे मला पूर्ण दुनिया दाखवायची आहे. ते ते शेतकरी आहेत, त्यांनी फक्त गावाकडे शेती केली आहे. पण मला त्यांना पूर्ण दुनिया दाखवायची आहे की की पूर्ण जग बाहेर कसं आहे. त्यांना विमानानं प्रवास करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही जो स्पार्क म्हणाल तर तो स्पार्क येतो वडिलांकडे बघून आणि त्यांनी घेतलेले माझ्यासाठी कष्ट बघून. खूपच छान सर. निश्चितच तुमचा जो प्रवास आहे खूप प्रेरणादायी आहे. आपल्यासोबत जे श्रोते आहेत, आमचे त्याच्यात सर्वात सिनियर अशोक बांसे सर, मी आधी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी बोलावं, मग आपण सगळ्यांचं प्रतिक्रिया घेऊ. अशोक बांसे सर. खूप छान प्रवास. हॅलो. धन्यवाद अशोक सर. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. माझा नमस्कार सर, प्रश्न तर बोला. नाही, पण एक माहिती विचारतो तुम्हाला. हो. जे 2-3 महिने जे सुरुवातीचे जे तुमचं पोट दुखण्यात गेले, त्यावेळेस जर निदान लागलं असतं तर तुमची एवढी मोठी इंजुरी म्हणा किंवा जे काही आहे ते झालं असतं का? याच्यामध्ये दोन आन्सर आहेत. काही डॉक्टर्स म्हणतात ऑपरेशन नंतर, जे आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो, ते म्हणतात की तुम्ही लवकर दाखवलं असतं तर कदाचित इम्पॅक्ट कमी झाला असता ऑपरेशन केल्यानंतर. आणि ज्या डॉक्टरांनी माझी सर्जरी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा ट्यूमर त्याला बाय बर्थ होता, फक्त त्याचा म्हणजे इम्पॅक्ट आत्ता जाणवायला लागला होता. म्हणजे असे दोन त्याचे पैलू आहेत. तर बट आता त्याचा जास्त विचार करत नाही, जे झालं ते झालं. बट हा म्हणजे बाय बर्थ पण असू शकतो, किंवा जर हा तुम्ही जसं म्हटलं लवकर त्याचं निदान झालं असतं तर कदाचित अं, त्याचा इम्पॅक्ट कमी झाला असता. धन्यवाद. धन्यवाद अशोक बांसे सर. तेजश्री मॅडम. डॉक्टर अनिता मॅडम, सारिका मॅडम, सोनल मॅडम. बोला डॉक्टर अनिता मॅडम. ते सॉरी, आर्किटेक्चर कॉलेज म्हटले मी, आता मला लक्षात आलं ते मध्ये हे झालं. तर सर तुमचा म्हणजे खूपच प्रेरणादायी प्रवास आहे. तर म्हणजे काही प्रश्न नाही माझा. मला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. खरंच धन्यवाद सर. आणि सॉरी ते थँक आर्किटेक्चर माझ्याकडून झालं. हा दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू अनिता मॅम, थँक्यू. थँक्यू थँक्यू. नमस्ते सर. हॅलो. हा बोला तेजश्री मॅडम. नमस्ते तेजस्वी मॅम, नमस्ते. हा, मी अगदी थोडं सुरुवातीचं थोडं माझं मिस झालं, पण ओके. तुमचा एक हा अनुभव मला आवडला. तुम्हाला त्या कंपनीत रिजेक्ट केलं तेव्हा तुम्ही जे धीरानं म्हटलात की माझी हे डिसॅबिलिटी सोडून माझं हे बघा ते बघा, म्हणजे असं सगळ्यांनाच जमतंय असं नाही. जेव्हा स्वतःवर विश्वास असतोय किंवा काम करण्याची आपली क्षमता असते ते आपण हो इतरांना दाखवल्याशिवाय समजत नाही. पण हे हो असं प्रत्येकानंच अंगीकारलं पाहिजे आणि घेतलं हो. पाहिजे हातून तुमचा. बाकी अं, छान आणि तुमच्या सगळ्या इच्छा म्हणजे अगदी आई वडिलांना फिरवणं वगैरे, कारण ते तर आपले सगळ्यात पहिले गुरु असतात. हो आणि नक्कीच. त्यांना असं इतकं छान ठेवलं आनंदित की खरंच त्यांना पण खूप समाधान मिळतंय. तर परमेश्वराच्यांनी प्रार्थना करूया की आपल्या इच्छा पूर्ण होत आणि अधिकाधिक आपली प्रगती हो. धन्यवाद. थँक्यू सो मच तेजस्वी मॅम. थँक्यू. सारिका मॅडम, सोनल मॅडम. नमस्कार सर. नमस्कार प्रशांत जी.
नमस्कार सर. हा सर, प्रश्न असा काही नाहीये, फक्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. थँक्यू सो मच. धन्यवाद सारिका मॅडम. सोनल मॅडम अनम्यूट करून बोलू शकतो. बहुतेक त्यांचा ऑडिओ कनेक्ट नाही. प्रशांतजी, खूपच छान तुमचा प्रवास आहे आणि ज्या तुम्ही सगळे सांगितलं की जेव्हा तुम्ही बँगलोरला व्हिजिट केलं आणि तिथली टेक्नॉलॉजी बघितली आणि त्यातनं आपलं स्वतःच आयुष्य सुसह्य करून घेतलं की ज्यातनं जास्त काम करता येईल, जास्त स्ट्रगल करता येईल आणि म्हणजे कुठलंही म्हणजे शारीरिक श्रम कमी करून जास्त मेहनत करता येईल यासाठी जे तुम्ही मार्ग निवडला हा खूपच वाखाणण्याजोगा आहे. आणि जे पण काय ठरवलंय की इट डज नॉट मॅटर की 12वीवर आजकाल इंजिनियर IIT झालेल्या लोकांना भीती असते की मी कसं काय जॉब मिळवणार, पण तुम्ही ऑन द बेसिस ऑफ 12 हिंमत केली, तिथं जॉईन झाला आणि त्यात तिथं सिद्ध केलं की माझं काम आहे फक्त याच्यासाठी नाही की बॅक ऑफिसला तुम्ही शिकत गेलात आणि सिद्ध केलं की मला पण या तंत्रज्ञानासोबत जुळवून घ्यायचं आहे आणि माझं करिअर त्यात हे करायचं. हा नक्कीच नॉट ओनली फॉर डिफरंटली एबल्ड बर नॉर्मल लोकांसाठी पण हा एक मॉडेल आहे तुमच्या आयुष्याचं की जे नक्कीच प्रेरणादायी आहे. मी आमच्या संपूर्ण परिवाराकडून संकल्प फाउंडेशनच्या तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही सतत संवादात राहूया. जाताना तुमच्याकडून एक छोटासा संदेश तुम्ही सर्वांना द्यावा, नॉट ओनली फॉर डिफरंटली एबल्ड पण सगळे नॉर्मल लोकांसाठी पण की हाऊ टू लाईव्ह लाईफ त्याबद्दल बोलावं. नंतर आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. तर माझी एकच म्हणजे विनंती आहे, फक्त म्हणजे डिसेबल्ड लोकांनाच नाही तर सर्वांना, की शिक्षण हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं शिक्षण तुम्ही व्यवस्थित घ्या, त्यानंतर तुमच्यासाठी खूप सारे डोअर्स ओपन होतील. पण जर तुमचं शिक्षण व्यवस्थित नसेल, तुमचं योग्य वेळेस शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट नसेल, तर खूप सारे आयुष्यात अडथळे येतील. तर माझा एकच सल्ला किंवा ऍडवाइस सगळ्यांना सांगेल की योग्य वयामध्ये फक्त शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यानंतर आयुष्य हे सोपंच होतं. आणि हो, एवढंच. शिक्षणच म्हणजे आयुष्याची सक्सेस किंवा आयुष्याची गुरुकिल्ली ही फक्त शिक्षण. येस सर, आणि ते तुमच्यात जाणवतं की यू आर अ लाईफ लॉंग लर्नर, की जे सतत शिकत स्वतःला डेव्हलप करतायत आणि तेच खरं विकासाची जसं तुम्ही सांगितलं की अगदी ते तुमच्या संपूर्ण कंपनीमध्ये स्वतःला डेव्हलप करण्यासाठी स्वतःत बदल करत आहात, तर हे खूप पॉझिटिव्ह आहे. निश्चितच सर पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन कडून की तुमच्या भावी आयुष्याला तुमचे जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण होत अशा शुभेच्छा देतो. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण पुढच्या पुष्पात परत भेटूया नेक्स्ट मंडेला. आणि निश्चितच जे पण महानुभाव इथं येतात त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस नवीन त्यांची जीवन कहाणी ऐकायला मिळते, शिकायला मिळते आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
आपण परत भेटूया. थँक्यू. माझ्याकडनं पण विशालजी, तुमचे संकल्प फाउंडेशन, तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मला ही अपॉर्च्युनिटी दिली तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची. आणि कुठे ना कुठे कदाचित कुणाला तरी याच्यातनं प्रेरणा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही जे काम करताय ते खूप खूप चांगलं आहे. कारण माझ्या वेळेस 2011 2010 मध्ये असं कोणी सांगणारं नव्हतं की, किंवा कुणाचं ऐकायला मिळत नव्हतं की असं असं आपण करू शकतो. तुम्ही जे हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते खूप 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 चांगलं आहे. आणि तुमच्या या कार्याला माझ्याकडनं खूप 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 शुभेच्छा. असेच तुमचे खूप सारे एपिसोड्स चालू प्रत्येक मंडेला हवे, ही माझी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद प्रशांतजी. थँक्यू व्हेरी मच.